नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आलेले आहे मी आईच्या घरी। हा त्यांचा गणपती बाप्पा आहे इथे बसवलेला। बोला गणपती बाप्पा मोरया। आणि इथे बघू शकता तुम्ही गावाकडील आमची आजी आलेली आहे। तर आजी आल्यावर हे घर अगदी भरल्यासारखे वाटत आहे। तर म्हणतात ना की घरात कोणी म्हातारा माणूस असला की घर एकदम अगदी भरल्यासारखे वाटते, तसेच इथे आहे। तर इथे माझा मुलगा हा यात्रेतून माहेरी आल्यामुळे मामाला तो यात्रेत घेऊन गेलेला होता आणि तो आता यात्रा फिरून आलेला आहे। आणि आता इथे आजी बसलेली आहे। तर येथे मम्मी कोथिंबीर निवडून घेत आहे। तर आजीला कोथिंबीरीचे मुटकुळे खूपच आवडतात, म्हणून आजीसाठी खास मम्मी येथे कोथिंबीरीचे मुटकुळे बनवत आहे। आणि येथे सोप्यावर आजी बसलेली आहे। भाऊ येथे मोबाईलमध्ये गुंग आहे आणि मम्मी येथे आता कोथिंबीर निवडून झाल्यानंतर बारीक चिरून घेत आहे। तर म्हटलं चला आज मम्मीच्या हाताचे कोथिंबीरीचे मुटकुळे आणि खिचडी बनवणार होती मम्मी, तर खिचडी ही आमच्यामुळे बनवणार होती। तर मग चला म्हटलं आज रेसिपी टाकूया। तर मम्मीने इथे सर्व कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आता कढई ठेवलेली आहे गॅसवर। कढईत तेल टाकलेले आहे। त्यानंतर मम्मीने इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे। त्या तेलात परतल्यामुळे त्यातील जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि ते खायला सुद्धा चवदार असे लागतात, म्हणून मम्मी येथे सर्व या मिरच्या तेलामध्ये थोड्याशा तळून घेत आहे। आणि आजीला थोडेसे फिकटच लागते, म्हणूनच त्या तेलात तळल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होऊन त्या खूप छान अशा आणि फिकट लागतात। तर इथे मम्मीने सर्व या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्या तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता मम्मीने इथे एक मिक्सरचे भांडे घेतले आणि त्यात थोड्या 2 मिनिटे मिरची थंड करून घेतलेल्या आहेत आणि त्यात थोड्याशा त्या मिरच्या आणि 17-18 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तर थोडासा निम्मा लसूण इथे टाकलेला आहे मम्मीने आणि नंतर त्यावर झाकण ठेवून त्यात थोडे अजून चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आणि मग मीठ टाकल्यानंतर त्यात थोडासा हिंग देखील येथेच टाकलेला आहे। हिंग यात टाकल्यामुळे ते सर्व मिश्रण एकत्र होईल। जेव्हा आपण ते मुटकुळे बनवताना ही जेव्हा वाटण वापरतो तेव्हा ते सर्व हिंग वगैरे सगळं यात मिक्स होऊन जाते। नंतर आपल्याला ते वरतून टाकायची गरज येत नाही, म्हणून यातच सर्व मिश्रण टाकून घेतलेले आहे। आणि त्यात थोडेसे मम्मीने जिरे 1 चमचा इतके जिरे टाकलेले आहे, पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। तर येथे हे मिश्रण थंड झालेले आहे आणि आता ते मिक्सरमध्ये थोडेसे दळून घेणार आहोत। तर ते जास्त बारीक न दळता थोडेसे जाड बारीकच दळायचे आहे। आणि ते दळून झाल्यानंतर त्यात थोडेसे आपल्याला शेंगदाणे देखील दळून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे दळताना आधी आपल्याला थोडेसे एकदा फिरवून घ्यायचे आहे आणि नंतर मग त्यात थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत। तर शेंगदाणे टाकल्यामुळे आपल्या मुटकुळ्यांना चव देखील छान येते, म्हणून मम्मीने यात थोडेसे आता शेंगदाणे टाकलेले आहेत। छोटीशी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकले असावे आणि ते सुद्धा जाड बारीक असे दळून घेतलेले आहेत। आता इथे कोथिंबीर बघा किती छान अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि मम्मीने ती पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर यातील सर्व पाणी हे निथळून घेतलेले आहे। अजिबात त्यात पाणी ठेवलेलं नाही आहे, कारण त्यात पाणी जर थोडासा जरी पाण्याचा अंश राहिला तर आपण जेव्हा मुटकुळे बनवतो तेव्हा ते असे ओले होतात आणि ते जमत नाही, तर ते पाण्यात देखील विरघळतात। आपले जे पीठ आहे ते पातळ होते, म्हणून हे पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे। त्यानंतर येथे 2 चमचे गव्हाचे पीठ टाकलेले आहे, 3 ते 4 चमचे बाजरीचे पीठ टाकलेले आहे आणि 1.5 चमचा इतके डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि हे सर्व पीठ मिक्स करून घेतलेले आहे या कोथिंबीरीमध्ये। आता येथे गॅस वर कढई ठेवलेली होती, तेच तेल आपले ज्या मिरच्या तळून घेतलेल्या होत्या तेच तेल होते। तर ते तेल मम्मीने परत गॅस चालू करून गरम करून घेतलेले होते आणि त्यात जे आपण वाटलेले मिश्रण होते ते टाकून घेतलेले आहे आणि ते थोडेसे परतून झाल्यानंतर त्यात मम्मीने अर्धा तांब्या इतके पाणी टाकून घेतलेले आहे आणि ते जे निम्मे मिश्रण उरलेले होते ते या पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहे।
आणि ते पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून त्याचा घट्टसर असा गोळा मम्मीने भिजवून घेतलेला आहे। तर पाणी यात थोडे थोडेच टाकायचे आहे। अंदाजे 5 ते 6 चमचे टाकून मम्मीने हे पीठ भिजवून घेतलेले असावे, कारण आपण जेव्हा कोथिंबीर धुतो तेव्हासुद्धा त्यात आपण कितीही पाणी काढून घेतले तरीसुद्धा ते त्यात पाण्याचा अंश थोडाफार असतोच, म्हणून पीठ जास्त पातळ होऊ नये म्हणून आपण थोडे थोडे पाणी टाकून हा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर आता येथे मम्मी मुटकुळे बनवून घेत आहे। तर हे आपण पोळपाटावर किंवा ताटावर न करता हातावरच घडवून घ्यायचे आहे। हे बघा मम्मी कसे हे हातानेच घडवून घेते आहे। तर जास्त आपल्याला हे जास्त बारीक जाडही न ठेवता आणि जास्त बारीकही नाही करता थोडेसे मीडियम आकाराचे बनवायचे आहेत, म्हणजे ते छानपैकी असे शिजले जातील। तर येथे मम्मी हे सर्व मुटकुळे बनवून घेत आहे आणि गॅसवर ते आपण जे पाणी टाकलेले होते ते उकळल्यानंतर आपण त्यात ते सोडून द्यायचे आहे। तर येथे सर्व मुटकुळे तयार झालेले आहेत आणि पाण्याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर मम्मीने हे सर्व मुटकुळे त्यात टाकून दिलेले आहेत। तर हे आपल्याला उकळीमध्ये सोडायचे आहे, म्हणजे ते एकमेकींना चिटकत नाही आणि ते आपल्याला चाळायचे सुद्धा नाही आहेत, म्हणजेच ते जर आपण चाळले तर ते तुटू शकतात। तर येथे मुटकुळे शिजत आहेत तोपर्यंत येथे खिचडीसाठी मटेरियल तयार करून घेत आहे। तर येथे कांदा कापून घेतलेला आहे, नंतर एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा कापून घेत आहे। तर येथे आजी खुर्चीवर बसलेली आहे आणि गप्पा मारणे चालू आहे आमचे। तर येथे मम्मीने 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत खिचडीसाठी, थोडा लसूण घेतलेला आहे आणि थोडे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, एक बटाटा कापून घेतलेला आहे आणि इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, त्यात थोडीशी तुरीची डाळ टाकलेली आहे। आता खिचडीसाठी मम्मीने ते गॅसवर थोडेसे गरम पाणी करायला ठेवलेले होते। नंतर इथे आपले मुटकुळे देखील छानपैकी असे शिजत आहेत एका साईडला, आणि एका साईडला मम्मी इथे कुकरमध्ये खिचडी टाकत आहे। तर गॅस चालू केला, त्यात तेल टाकले 3 चमचे आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर लसूण टाकलेला आहे। लसूण टाकून झाल्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहे, नंतर कांदा देखील टाकून घेतलेला आहे। तर इथे कांदा कांदा टाकल्यानंतर शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि ते आपल्याला थोडेसे कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आपले हे मुटकुळे येथे कमी गॅसमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर अजिबात ते अजून चाळलेले नाही आहेत, जर आपण ते चाळले तर ते एकमेकांना तुटू शकतात, लागू शकतात, म्हणून ते अजिबात न चाळताच असेच मोकळे शिजवून घ्यायचे आहेत। आणि आता खिचडीसाठी येथे कांदा थोडासा निम्मा परतून झालेला आहे, तर त्यात 2-3 तेजपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत आणि ती थोडेसे अजून आपल्याला तळून घ्यायचे आहे। नंतर त्यात आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे। तर आपण बटाट्याची साल काढून घेतो, पण मम्मीने इथे बटाट्याची साल न काढता तसंच टाकलेलं आहे, कारण मम्मींचं असं म्हणणं आहे की बटाट्याची साल काढली तर ते चवीला छान लागत नाही म्हणून। तर आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट होती ती टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा इथे हळद टाकलेले आहे आणि 2 चमचे हा काळा घरगुती मसाला होता तो टाकून घेतलेला आहे। आम्ही यात कोणताही मसाला ॲड करत नाही, तर आपला जो घरगुती काळा मसाला असतो तोच सर्व भाज्यांमध्ये वापरतो। तर खिचडीमध्ये सुद्धा तोच मसाला टाकलेला आहे आणि तो मसाला परतून झाल्यानंतर मम्मीने इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। नंतर तांदूळ हे 2 ते 3 पाण्याने छानपैकी असे मम्मीने हातावर चोळून ते धुवून घेतलेले आहेत। तर तांदूळ धुवून झाल्यानंतर ते त्या तेलातच टाकून घेतलेले आहेत। तर पाणी नंतर ॲड करणार आहे मम्मी, तर ते त्यातच टाकून घेतलेले आहे आणि ते छानपैकी असे मिक्स करून घेतलेले आहे। तर मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर यात टाकलेली आहे आणि ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। तर ते सर्व मिक्स झाल्यानंतर जे गरम पाणी करून घेतलेले होते ते त्यात सोडून दिलेले आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर जी उरवलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा ते एकदा चाळून घेतलेले आहे आणि नंतर उकळी आली आणि मग कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे। तर आता कुकरचे झाकण लावून येथे 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर येथे आपल्या खिचडीचे 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत येथे आपण आता बाप्पाची आरती करून घेत आहोत। तर बाप्पाची आरती झालेली आहे आणि आपला स्वयंपाकही रेडी आहे। आता आपण मस्तपैकी ते जेवायला घेऊयात। मस्तपैकी कोथिंबीरीचे मुटकुळे आणि छानपैकी असे इंद्रायणी तांदूळचे येथे खिचडी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा आईच्या हाताचा
स्वयंपाक कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ नवीन अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार आहेत. तर भेटूयात आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.